भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा। मराठा आरक्षणाचा जी.आर. रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्यांची भूमिका। अगदी काही वेळातच हा मेळावा सुरू होणार। बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा। मोर्चा काढणाऱ्यांना ओबीसींच्या हिताचं काही देणं घेणं नसल्याचीही केली टीका। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा घेराव। आरक्षणासाठी काढलेला जी.आर. फसवा, कार्यकर्त्यांचा आरोप। मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भातली सुनावणी पुढे ढकलली। 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये पुढची सुनावणी होणार। महिला निरीक्षण गृहामध्ये 6 नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न। 2 महिन्यांपासून सुधारगृहामध्ये असल्यानं नैराश्यातून आत्महत्येचा केला प्रयत्न। कोल्हापूरमधील धक्कादायक अशी घटना उघडकीस। एसटी राडा प्रकरणी कारवाई करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। राड्यात जर एसटीचे कर्मचारी असतील तर त्यांना निलंबित केलं जाईल, सरनाईक यांची भूमिका। राज्यकर्ते ओबीसींसोबत दुजाभाव करतायत। जरांगेंच्या व्यासपीठावर जाणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आगामी निवडणुकांमध्ये सभा घेणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। दरेगावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते। पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मनसेचा शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाला आज उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार दीपोत्सवाची सुरुवात। शिवाजी पार्कवर जोरदार तयारी। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। दिग्गज नेतेच अर्ज भरणार, फडणवीस यांची उपस्थिती असणार। स्टार प्रचारक म्हणून फडणवीसांचा अपमान करू नका, फडणवीसांना सुपरस्टार प्रचारक केला पाहिजे, संजय राऊतांचा खोचक टोला। तर संजय राऊत हे महाराष्ट्राचे लूजर स्टार, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि कर्जमाफीच्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपूरमध्ये आंदोलन। बार्शी येथील पूरग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून अद्यापही वंचित। दिवाळी तोंडावर असून सुद्धा मदत काही मिळाली नाही, बळीराजाची दिवाळी अंधारात। मराठवाड्यासाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटींचा निधी उपलब्ध। सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये भाजपचा मोठा राजकीय बॉम्ब। सोलापूरमधले 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा 3रा टप्पा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार। विजेत्या शाळांना 72 कोटी 22 लाखांची पारितोषिकं। 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार अभियानाची पूर्वतयारी। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 3,600 रुपयांनी महागलं। सोन्याचे दर प्रतितोळा 1,35,200 रुपये, तर चांदी 2,000 रुपयांनी स्वस्त। दिवाळीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून सलग 6 दिवस सुट्टी। कामकाज ठप्प होण्याची शक्यता। पुढच्या सोमवारपासून कामं सुरळीत होणार। आजपासून दिवाळीला सुरुवात। आज बसुबारस निमित्त गायी आणि वासरांचं पूजन। दिवाळीची मोठ्या उत्साहात तयारी। कोल्हापूरमधील गोकुळमध्ये बसुबारस साजरी। मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन।
भारतीय बनावटीचं तेजस विमान आकाशात झेपावलं. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये मिनी एअर शो. राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नवी मुंबईतील रबाळे MIDC मध्ये कारखान्याला आग. आगीमध्ये कारखाना जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू.